बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न बघणाऱ्या नांदेड आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी राजमार्ग कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी हे नाव आता सर्वत्र परिचित झालेलं आहे। तब्बल दशकभराचा अनुभव आणि या एका दशकामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करणारी राजमार्ग कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी आज नांदेड हे नाव स्पर्धा परीक्षांचं माहेरघर बनलेलं आहे। शेकडो विद्यार्थी आपलं नशीब आजमावण्यासाठी आपल्या करिअरच्या संधीवरती काम करण्यासाठी नांदेडला येतात। मागच्या 10 वर्षापासून MPSCच्या मार्फत हजारो विद्यार्थ्यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर UPSCमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढतोय, त्यातल्या त्यात नांदेडचा सुद्धा टक्का वाढतो आहे। या सर्व विद्यार्थ्यांना UPSCची तयारी करण्यासाठी दिल्लीला जावं लागतं, अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, आर्थिक ओढाताण होते। या सर्व बाबींचा विचार करून राजमार्गच्या टीमने नांदेडमध्येच एक परिपूर्ण अगदी दिल्लीच्या धर्तीवरचं UPSC केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आणि अनेक प्रश्न मग विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये उभे राहिलेत की खरंच नांदेडला बसून UPSCची परिपूर्ण तयारी करणं शक्य आहे का हो? ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा या विशेष सदरामध्ये आज आम्ही आमंत्रित केलं आहे राजमार्ग कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीचे संचालक डॉक्टर धनंजयजी देवमाने सरांना। आज आपण त्यांच्याशी याच विषयावरती UPSCच्या केंद्राच्या अनुषंगाने आज संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम मी डॉक्टर धनंजयजी देवमाने सर यांचं करिअर मुद्रा या विशेष सदरामध्ये स्वागत करतो। सर नमस्कार। नमस्कार। नमस्कार सर, सगळ्यात पहिले आमच्या दर्शकांना एक सांगा की UPSCचं परिपूर्ण सेंटर नांदेडमध्ये उपलब्ध करून देताना दिल्लीच्या धर्तीवर नेमक्या काय संकल्पना राजमार्ग करिअर अकॅडमीचे संचालक म्हणून आपल्या डोक्यामध्ये आहेत? प्रथमतः तर मी सर्वांना नमस्कार करतो। नांदेडमध्ये राजमार्ग मध्ये आम्ही राजमार्ग करिअर अकॅडमी अंतर्गत राजमार्ग IAS आम्ही स्थापना केलेली आहे। याचा उद्देश आहे की UPSCचं मार्गदर्शन पुढील काळामध्ये नांदेडमध्येच विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे। मागील 10 वर्षाचा नांदेड शहराचा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की 10 वर्षापूर्वी IIT इंजिनिअरिंगची तयारी करायची असेल किंवा नीट किंवा MBBS साठी तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर तुम्हाला दिल्ली, कोटा, मुंबई अशा ठिकाणी जावं लागायचं। पण आज हा प्रवाह बदललाय आणि नांदेड शहरामधील काही इन्स्टिट्यूटने हे सिद्ध केले की नांदेडमधनं पण आता MBBSला लागता येतं, नांदेडमधनं पण आता IIT इंजिनिअरिंगला लागता येतं। त्याचा परिणाम असा झाला की जो प्रवाह दिल्लीकडे वळलेला होता, कोट्याकडे वळलेला होता, तो आता नांदेडकडे वळलेला आहे। यामध्ये लोकांचा पण बेनिफिट आहे की आपल्याच राज्यामध्ये ह्या सुविधा उपलब्ध आहेत, कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे आणि त्यामुळे नांदेड शहरामध्ये आता मला वाटते की 12+ लोकांसाठी एक हब तयार झालाय। जर स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर सर्वाधिक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही नांदेडमध्ये आहे। परंतु नांदेडमध्ये जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा इतर जिल्हा निवड मंडळाच्या परीक्षा असतील, यापुरतंच ते मर्यादित होतं। आमची अपेक्षा अशी होती की इथे एखादं प्रोफेशनल UPSC सेंटर निर्माण व्हावं जेणेकरून नांदेडच्या विद्यार्थ्यांना UPSC साठी दिल्ली किंवा पुण्याला जायची आवश्यकता पडणार नाही। पण असं होत नव्हतं। याचं रिझन आहे की आपल्याकडे काही प्रोफेशनल कमिटमेंट असणाऱ्या ज्या फॅकल्टीज लागतात त्यांची कमतरता होती कुठेतरी। यावर्षी आम्हाला ही सुवर्ण संधी मिळाली की दिल्लीमधील अमृत कुमार सिंग सर आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्यांनी आमच्यासोबत कोलॅबोरेशन केले आणि दिल्लीमध्ये म्हणजे आजचा जो मुखर्जी नगरचा एरिया आहे जिथे भारतामध्ये जर
1000 IAS होत असतील किंवा UPSC विद्यार्थी पास होत असतील तर 500पेक्षा 600पेक्षा जास्त विद्यार्थी त्या एकट्या एरियातून निघतात आणि तिथं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला शिकवणारे हे जे एकदम प्रोफेशनल फॅकल्टीज आहेत त्या लोकांनी आपल्याला अप्रोच केलं. आपण त्यांच्यासोबत कोलॅबरेशन केलंय आणि मला वाटतं की पुढील काळामध्ये ह्या सगळ्या फॅकल्टीज आपल्या नांदेडमध्ये राजमार्ग IAS मध्ये इथे येऊन UPSCच्या विविध स्पर्धा परीक्षा ज्या होत आहेत त्याच्यासाठी इथं येऊन मार्गदर्शन करणार आहेत आणि ही विद्यार्थ्यांसाठी आणि आम्हा सर्व नांदेडवासियांसाठी गौरवाची बाब आहे. कारण आम्ही परवा लातूरला गेलो होतो, अनेक शहरांमध्ये आम्ही भेटी देतोय, तेव्हा त्या लोकांचं म्हणणं आहे की ते आमच्या शहरामध्ये सुरू करा. पण आमचा मानस आहे की हे नांदेडमध्ये झालं पाहिजे आणि एव्हाना संबंध संपूर्ण दक्षिण भारतातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी नांदेडला भविष्यामध्ये आले पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने IIT इंजिनिअरिंगसाठी नांदेड हब झालंय त्या पद्धतीने भविष्यामध्ये दक्षिण भारतामध्ये जसं आज उत्तर भारतामध्ये दिल्ली आहे स्पर्धा परीक्षा दिल्ली आहे स्पर्धा परीक्षा नांदेड झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही याची सुरुवात केलेली आहे. सर, दिल्लीला UPSCची तयारी करण्यासाठी जी मुली जातात त्यांच्यासमोर नेमक्या काय अडचणी येतात? त्यांच्यासमोर नेमक्या काय अडचणी येतात आणि दिल्लीला न जाता अगदी प्रिली मेन्स आणि ओरलपर्यंतची UPSCची तयारी खरंच नांदेडला करणं शक्य आहे? हां, याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की जे लोक इकॉनॉमिकली अफोर्डेबल आहेत ते लहानपणापासून मुलांना चांगलं एज्युकेशन देत आहेत, त्यांच्याकडे पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे ती मुलं दिल्लीला जाऊ शकतात. पण महाराष्ट्रातली लोकसंख्या बहुसंख्या जर बघितली तर ती मध्यमवर्गीय आहे किंवा गरीब आहे आणि मग मध्यमवर्गीय किंवा गरीब विद्यार्थ्यांना जर UPSC करायची असेल तर दिल्लीला जायचं असेल तर तिथली कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप जास्त आहे. कारण साधारणतः 1 वर्षाची GS फीस 1.5 ते 2 लाख रुपये असते. तिथे राहण्यासाठी महिन्याला 22 ते 25 हजार रुपये खर्च येतो. ट्रॅव्हलिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, मेडिकेशन आहे, या गोष्टी पण तिथं थोड्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढवतात आणि त्यामुळे ही सर्वसामान्य मुलं UPSC ऐवजी MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडतात. त्यांना स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. मला वाटते की हा पहिला फॅक्टर आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंगचा. दुसरा फॅक्टर आहे पोल्युशन आहे. मुलींना तितक्या दूर आपले पालक, कारण आपली महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी आहे किंवा साऊथ इंडियन लोकांची मेंटॅलिटी आहे की आपली मुलं आपल्यापासून दूर गेली नाही पाहिजे. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की आपली पालक जे आहेत ते आपल्या पाल्यांना, विशेषतः मुलींना, सोशल सिक्युरिटीचे रिझन असेल किंवा इतर काही रिझन असतील, त्यामुळे वाढत्या वयामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी पाठवत नाहीत. त्यामुळे मुलींना पण आपल्या स्वप्नाला मुरड घालावी लागते. मला वाटते की हा फोरमोस्ट प्रॉब्लेम आहे. अदर दॅन दिस तिथं पोल्युशन आहे, ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज व्यवस्थितरित्या नाही आहेत आणि आपली नांदेडचं पण जर तुम्ही बघितलं तर नांदेड खूप दूर येतं दिल्लीपासून आणि ओव्हरऑल या सगळ्या रिझन्समुळं दिल्लीमध्ये मुलं पाठवत असताना मग पालकच मुलांना पर्याय देतात की तू अगोदर MPSC कर, एखादी पोस्ट काढ आणि मग पोस्ट आल्यानंतर आपण दिल्लीचा विचार करू. कदाचित ती जी सोशल सिक्युरिटीची अडचण आहे त्यामुळेही मुलांना ते पाठवलं जात नाही. मला वाटतं की नांदेडमध्ये हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कारण नांदेडमध्ये ॲव्हरेज एका विद्यार्थ्याला 5 ते 6 हजार रुपये महिना लागतो, म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे. अगदी दिल्लीला ज्या सेम कोर्सची फीस 1.5-2 लाख आहे, आम्ही इथं त्या 50% मध्ये अवेलेबल करून देतोय. ज्या सर्व फॅकल्टी येत आहेत त्या प्रोफेशनली दिल्लीला टीच करणार आहेत. आमच्याकडे जे मटेरियल तयार केलं जात आहे ते मटेरियलही पूर्णपणे दिल्लीमध्ये जे प्रोफेशनल लोक पीट करतायत मटेरियल तेच लोक करतायत. त्यामुळे अतिशय सुरक्षितपणे नांदेडमध्ये राहता पण येईल. नांदेडमध्ये फूड प्रॉब्लेम पण नाही आहे, कारण त्यांना जो फूड प्रॉब्लेम असतो दिल्लीमध्ये गेल्यावर युजली तिकडच्या डाएटमध्ये आणि आपल्या डाएटमध्ये खूप फरक आहे. आणि मला वाटतं की स्वस्थ शरीर असेल, स्वस्थ मन असेल तर अभ्यास पण चांगला होतो. त्या सगळ्या प्रॉब्लेम्स इथं सॉल्व्ह होतील आणि मुलांना इथे योग्य वातावरण आम्ही देऊ शकू. सर, मला एक सांगा, UPSCची तयारी नेमकं कोण करू शकतं? याला काय वयोमर्यादा वगैरे काय आहे? UPSCची तयारी करत असताना साधारणतः जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी 32 वर्षापर्यंत हे अटेम्प्ट देता येतात. 6 अटेम्प्ट त्यांना द्यावे लागतात, म्हणजे एकतर 32 वर्ष किंवा 6 अटेम्प्ट ज्या अगोदर होईल ते त्यांना देता येईल. OBCच्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही विचार केला तर 35 वर्ष आणि 7 अटेम्प्ट त्यांना देता येतील. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जी मुलं आहेत त्यांना अटेम्प्टची मर्यादा नाही आहे, पण वयाच्या 37व्या वर्षापर्यंत त्यांना परीक्षा देता येते. डिसेबल लोक जे आहेत, दिव्यांग ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्यासाठी मात्र वयाच्या 42व्या वर्षापर्यंत त्यांना परीक्षा देता येते. त्यांना कुठल्याही अटेम्प्टची मर्यादा त्यांना घातलेली नाही आहे UPSCने. प्रश्न आहे की
कोण करू शकतं, तर कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणारा व्यक्ती. त्याला कुठलंही स्पेशलायझेशन लागत नाही. त्याला फक्त त्या त्या विद्यापीठाचा जो पासिंग क्रायटेरिया आहे तो असणारा व्यक्ती ही परीक्षा देऊ शकतो. अगदी मागचा जर पूर्व इतिहास बघितला तर 10वी-12वीला नापास झालेली मुलं पण IAS IPS झालेली आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे कुठलाही न्यूनगंड न ठेवता फक्त आणि फक्त योग्य मार्गदर्शनाखाली चांगला मेहनत जर केली तर कुणीही सर्वसामान्य व्यक्ती ही ग्रामीण भागातला असो, शहरी भागातला असो, गरीब कुटुंबातला असो, श्रीमंत कुटुंबातला असो किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातला असो, कुणीही IAS IPS होऊ शकतो. खूप छान गोष्ट सांगितली सर तुम्ही की मातेच्या गर्भातून कलेक्टर निवजत नसतात. स्वतःच्या मेहनतीनं अगदी 10वी-12वीला नापास झालेले विद्यार्थीसुद्धा UPSC क्रॅक करून IAS IPS झालेले असंख्य उदाहरणं आहेत हे सरांनी सांगितलं. सर मला अजून एक गोष्ट सांगा की साधारणतः 12वीच्या नंतरच जर एखाद्याला UPSCची अगदी त्याचं ठरलेलंच आहे की मला दुसरं काहीच करायचं नाही, 12वीच्या नंतरच मला UPSCची तयारी करायची आहे, तर राजमार्ग पुढं काय प्लॅन्स आहेत? म्हणजे 12वीच्या नंतर आपण कसं त्यांना UPSCचं मार्गदर्शन देणार आहात? हां, सुरुवातीला आम्ही जी सुरुवात केली आहे ती इंटिग्रेटेड कोर्सनी केली. म्हणजे 2022मध्ये जी मुलं अपियर होणार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही प्री कम मेन्स अशी जनरल स्टडीजची पूर्ण बॅच घेतोय. ती 1 वर्षाची आहे. पण मागच्या 1 महिन्यामध्ये जसं आम्ही सुरुवात केली आहे, अनेक पालक येत आहेत आणि ते म्हणतात की आमची मुलं 11वीला आहेत, 10वीला आहेत, 12वीला आहेत, आमच्या मुलांसाठी काय उपाययोजना आहे. तर त्यासाठी आम्ही चर्चा केल्यानंतर आता आम्ही निश्चित केलंय की जुलै महिन्यामध्ये आम्ही एक बॅच सुरू करतोय जी की 2 वर्षाची फाउंडेशन बॅच असेल. त्यामध्ये पहिल्या वर्षी आम्ही त्यांचा बेस तयार करणार आहोत. जसं की त्यांच्या लँग्वेजमध्ये रिफॉर्म्स करणार आहोत. त्यांना NIOS किंवा CBSEची जी बुक्स आहेत त्यांचं बेसिक पाठ्यक्रम त्यांचा पूर्ण करून घेणार आहोत. त्यांच्या रायटिंग स्किल्समध्ये आम्ही काही डेव्हलपमेंट करणार आहोत आणि मग सेकंड इयरला आम्ही डायरेक्ट त्यांना इंटिग्रेटेड कोर्समध्ये बसवू ज्याच्यामध्ये त्यांना प्री आणि मेन्स याचा समग्र सिलेबस शिकवला जाईल. एक्झॅक्टली दे कॅन अपियर फॉर UPSC प्री अँड मेन्स एक्झाम ऑन सेम सिलेबस. सर तुम्ही 10 वर्षापासनं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांशी संपर्कात आलेले आहात. या विद्यार्थ्यांचा IQ काय आहे, या विद्यार्थ्यांची अभ्यासावरची पकड किती आहे हे सगळं आपल्याला ज्ञात आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षाकडे वळताना नेमकं काय निवडावं असं तुम्हाला वाटतं, MPSC की UPSC? हां, प्रथमतः तर मी सांगेन की मागच्या 10-15 वर्षापासून मी टीचिंगमध्ये आहे. माझा अनुभव तर हा आहे की हुशार मुलं लागत नाहीत MPSC आणि UPSCसाठी. अव्हरेज बुद्धिमत्तेची पण सातत्याने अभ्यास करणारी मुलं लागतात UPSC MPSC. त्यामुळे प्रथमतः तर एखाद्याचा IQ खूप चांगला असावा, तो खूप टॅलेंटेड असावा किंवा त्याचं कॉन्व्हेंट स्कूलमध्येच शिक्षण झालेलं असावं ही अट नाही. त्यामुळं अव्हरेज बुद्धिमत्तेची पण सातत्याने मेहनत करणारी मुलं लागत आहेत आणि जे आपल्या मार्गापासून यत्किंचितही बाजूला सरकणार नाहीत ध्येय साध्य झाल्याशिवाय अशी मुलं लागत आहेत. दुसरा प्रश्न आहे की MPSC की UPSC. मला वाटतं की आता उद्या 14 मार्चला जी MPSCची राज्यसेवेची पूर्व परीक्षा होते तिची ॲड आली होती डिसेंबर 2019ला. म्हणजे जी मुलं 2019मध्ये वर्षभर तयारी करत होती ती मुलं अपियर झाली आहेत. 2019ला त्यांनी फॉर्म भरलाय. 2020 तर लॉकडाऊन किंवा कोरोनाचं संकट आहे. आता 14 मार्च 2021ला त्याची पूर्व परीक्षा होती. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत सगळं जर सुरळीत झालं, कोरोनाची संख्या नाही वाढली, लॉकडाऊन नाही लागला तर मला वाटतं की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मेन्स होईल. त्याचा इंटरव्ह्यू मार्च-एप्रिल 2022मध्ये होईल आणि ती मुलं साधारणतः 2023मध्ये जॉईन होतील. म्हणजे हा जो सगळा प्रवास बघितला तुम्ही 2019, 2020, 2021 आणि 2022 एक अटेम्प्ट देण्यासाठी MPSCच्या मुलांना डिग्री झाल्यानंतर 4 वर्ष द्यावी लागतात. मला वाटतं की मुलींना 2 अटेम्प्ट पालक देऊ देणार नाहीत महाराष्ट्रातील. कारण डिग्री व्हायला साधारणतः वय 20-22 आणि पुन्हा 2 अटेम्प्ट MPSCचे म्हणजे 8 वर्ष, 6 वर्ष म्हणजे 25-26 लग्नाचं वय होतं, सोशल प्रेशर रेज होतं. त्यामुळं मला वाटतं की मुलांनी UPSC प्रिपेअर करावं. नाहीतरी आता महाराष्ट्र शासनाने खूप चांगली संधी दिली आहे. MPSCची वयोमर्यादा वाढवली. MPSCची वयोमर्यादा जनरल कॅटेगरीसाठी 38 वर्ष आहे. कास्टच्या मुलांसाठी ती 42 वर्षांची आहे. त्यामुळं या मुलांनी अगोदर UPSCची तयारी करावी. 1, 2, 3 अटेम्प्ट दिल्यानंतर जेव्हा तुमचा IQ लेवल चांगला होतो, तुमचा अभ्यास चांगला होतो, जनरल स्टडीजचा बेस चांगला होतो, तुम्ही लिहिलेल्या म्हणजे सहज जरी तुम्ही MPSCची परीक्षा दिली
तरी मला वाटतं की एमपीएससीची परीक्षा पास व्हाल. युपीएससीच्या बाबतीत मात्र एक स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यांचा की दे डोंट कॉम्प्रोमाइज विथ देअर टाइम टेबल. इवन यावर्षी कोरोना असताना पण त्यांनी फार ते 1 महिन्यासाठी परीक्षा वाढवली. आता काही मुलं अटेम्प्टसाठी कोर्टात गेलेत, त्यांना पण नाकारण्यात आलेलं आहे. याचा अर्थ एमपीएससी त्यांच्या टाइम टेबलमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत आणि विदिन 13 ते 14 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांचा एक पूर्ण राऊंड होतो. म्हणजे एमपीएससीचा एक राऊंड होण्यासाठी जर तुम्हाला 2 ते 3 वर्ष 4 वर्ष लागत असतील, युपीएससीचे तिथं तुम्हाला 3 अटेम्प्ट देणं शक्य आहे. म्हणजे अभ्यासाचं पीक लेवल पण मेंटेन होतं, अभ्यासाचा मोठो पण असतो, तुमचा अभ्यास पण विस्तारित होतो, एक परिपूर्ण माणूस पण विकसित होतो आणि सहज तुम्ही एमपीएससी देऊ शकता. त्यामुळे मला वाटतं की 12वी प्लसची जी मुलं आहेत त्याने तरी किमान युपीएससीला प्रथम प्रिफेअर करावं, कारण तेवढीच एनर्जी ते एक्सपेंड करतायत, तेवढाच टाइम घालतायत आणि एवढ्यामध्ये जर मग इज इट पॉसिबल की तुम्ही IAS कलेक्टर होणार आहेत तर वाय शुड वी ट्राय फॉर एमपीएससी. आणि म्हणून मला वाटतं की मुलांनी अगोदर युपीएससीला ट्राय करावं, पॅरलली त्यांनी एमपीएससी दिली तरी चालेल, कारण महाराष्ट्रातही आम्हाला चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. डिले झालं तरी चालेल, पण आमचं टॅलेंट आमच्याकडे राहिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की युपीएससीही करावं आणि एमपीएससी करावं. पण मागचा जर तुम्ही रिझल्ट बघितला एमपीएससीचा तर आपली पूर्ण परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे जे मुलं युपीएससी प्रिफेअर करतायत, युपीएससीचा अभ्यास करतायत, त्या मुलांचा एमपीएससी मध्ये पास होण्याचा, सिलेक्ट होण्याचा टक्का आपल्याला जास्त बघायला मिळतोय. सर, एक शेवटचा प्रश्न. UPSCसाठी आपण स्पेशली केंद्र सुरू करतो आहोत राजमार्ग करिअर अकॅडमीच्या वतीनं, तर ह्याची पुढील वाटचाल कशी राहिली, नेमक्या काय सोयीसुविधा आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देऊ शकता ह्या माध्यमातून? प्रथमतः तर मागच्या 5-10 वर्षापासून आम्ही जे युनिट चालवतोय यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची आम्ही काही कमी ठेवलेली नाही. म्हणजे आमच्याकडे 24 तास अभ्यासिका आहे, जिथं आम्ही अगदी कीप सायलेन्स, शांतता आणि डिसिप्लिन आम्ही मेंटेन केलेली आहे. आमचा स्टडी हॉल जो आहे तो पूर्णपणे आम्ही डिजिटल बनवलेला आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आमची कुठलीही कमतरता नाही. प्रश्न आहे फॅकल्टीचा, तर दिल्लीची पूर्ण प्रोफेशनल टीम आपल्याकडे आलेली आहे आणि तेच त्यांच्याशी डील करतायत. तर वी कॅन डिलिव्हर नाऊ बेटर थिंग्स दॅन फॉर्मर. म्हणजे आम्ही अगोदर जे डिलिव्हर करायचो त्यापेक्षाही आता खूप चांगलं विद्यार्थ्यांना आम्ही नॉलेज डिलिव्हर करणार आहोत. काही इतर जिल्ह्यातून जे फोन येत आहेत ते म्हणतात की राहण्याची व्यवस्था आहे का. मला वाटतं की आम्ही कैलासनगरमध्ये आहोत, नांदेडच्या हार्ट ऑफ सिटीमध्ये आहोत. आपल्या आजूबाजूला नीट IITचे 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी राहत आहेत. त्यामुळे या एरियामध्ये मेस असेल किंवा मुलींना सुरक्षित राहण्यासाठी अकोमोडेशनसाठी हॉस्टेल्स असतील, मुलांना हॉस्टेल्स असतील, याची बिलकुल कमतरता नाही आहे. आणि बरेच लोक आमच्यासोबत अलाईन आहेत. आम्ही अगदी मुलींसाठी सुरक्षित हॉस्टेल्स किंवा सुरक्षित मेस या सगळ्या गोष्टींकडे पण तितकंच लक्ष देतो जितकं आम्ही टीचिंगवर देतो. कारण मी स्वतः एक डॉक्टर आहे, मला वाटतं की ज्याचं आरोग्य चांगलं आहे तोच चांगला प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो. त्यामुळे आम्ही फूड क्वालिटीजवर पण लक्ष देतोय, त्यांच्या अकोमोडेशनवर पण लक्ष देतोय आणि सोशल सिक्युरिटीसाठी आम्ही एक नवीन प्रयोग केला की आमच्याकडे जो पण स्टाफ आहे तो ऑलमोस्ट सगळा लेडीज ठेवण्याचा प्रयत्न केला, नॉन टीचिंग स्टाफ. त्यामुळे डिसिप्लिन मेंटेन होते आणि मुलींना अधिक सुरक्षितता इथे वाटत आहे. हे होते डॉक्टर धनंजयजी देवमाने सर. एक दशकभरापासून स्पर्धा परीक्षा केंद्राचं यशस्वी रोपण त्यांनी नांदेड शहरामध्ये राजमार्ग करिअर अकॅडमीच्या नावाने केलं. आज ह्या रोपट्याचा एक वृक्ष होतो आहे. हळूहळू त्याचा वटवृक्ष होईल आणि इप्सित प्रत्येक गोष्ट साध्य करून देणारा कल्पवृक्षसुद्धा अवघ्या काही काळामध्ये होईल. जे स्वप्न डॉक्टर धनंजयजी आणि त्यांच्या टीमनी बघितलं की दिल्लीकडे जाणारा हा लोंढा थांबवायचा आहे. मुलींची सुरक्षितता असेल, खाण्यापिण्याचे प्रश्न असतील, यापेक्षाही जास्त महत्त्वाचं की किमान 3 ते 4 पट खर्च पालकांच्या खिशाला भुर्दंड जो पडणार आहे त्यापासून त्यांची मुक्तता करण्यासाठी नांदेड हे साऊथ इंडियाचंच नाही तर पूर्ण इंडियाचं सेंटर असणारं ठिकाण त्यांनी निवडलं आणि खूप मोठी उमंग घेऊन त्यांनी हे केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे. आम्ही राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं त्यांच्या या केंद्राला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सरांच्या मुलाखतीमधून एक पिन पॉईंट वाक्य मला खूप आवडलं की जिस्म की ताकत से नहीं बल्कि जुनून की ताकत से जीत हासिल होती है. मित्रांनो, बुद्धिमत्ता, ब्रिलियन्सी इज नथिंग बट इज युअर हार्ड वर्क. जो सातत्य ठेवेल तो नक्कीच राजमार्गावरून आपला दिल्लीचा राजमार्ग पादाक्रांत करू शकेल, एवढी नक्कीच अपेक्षा या ठिकाणी बाळगू शकतो. सर, आपण या ठिकाणी आलात आणि वेळ काढून
करिअर मुद्रा या सदरासाठी आमच्या दर्शकांशी संवाद साधला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.